माता पार्वतीची कहाणी कधी ऐकली नसेल कोणी, ती कहाणी सांगणार नाही तुषार झाडेवाणी। माता पार्वती गेली स्नान करायला, पुत्र गणपतीला सांगितले दारी उभं राहायला। पुत्र गणपतीला गला मातेची आज्ञा पाळायला। तितक्यात आले देव महादेव, पुत्र गणपतीला बोलले, बालका मला आत जाऊ दे। पुत्र गणपती म्हणाला माफ करा पिताश्री, मी मातेची आज्ञा पाळणार नाही, आत कोणाला जाऊ देणार। बालका ती माझी अर्धांगीन आहे पार्वती। पुत्र गणपतीने हट्ट धरला, मी मातेची आज्ञा पाळणार। देवड्यात देव महादेवत चढले, पुत्र गणपतीला मागे वळले। तरीही पुत्र गणेश ऐकेना, तरीही दारी उभा राहिला। अचानक महादेव लागले तांडव करायला, तेव्हा महादेवाच्या साथीनी पुत्र गणेशाला लागले शांत करायला। तरीही महादेव रागावले, त्यांनी त्रिशूल बाहेर काढले, त्यांनी त्रिशूल असे चालवले। त्रिशूलमुळे पुत्र गणपतीचे मुंडके उडले, तेहा पुत्र गणेश धरतीवर पडला। हे सगळे ऐकताच माता पार्वती स्नान करून बाहेर आली। पुत्र गणेश साठी रडली, नाही ऐकेना ती कोणाचे। माता पार्वती बोलली होऊ द्या माझ्या मनाचे। शेवटी महादेवने पार्वतीचे ऐकले, देव महादेव त्याच्या साथीनं बोलले। तेव्हा त्यांनी हातीचे मुंड पडलाले। तेव्हा साऱ्या देवतांना हे कळले, देवता तिथे प्रसन्न झाले। तेव्हा साऱ्या देवतांनी पुत्र गणेशला वरदान दिले, सगळ्यात लागी गणपतीची पूजा होणार। तुषार झाडे ही कथा साऱ्यांना सांगणार। तुषार झाडे ही कथा साऱ्यांना सांगणार। देवों के
महादेव महादेव